समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। घटनेच्या विरोधात असणारा उम्मीद वक्फ बिल कायदा रद्द करा। सतीश भंडारे। कायद्याविरोधात रस्त्यावरची लढाई उभा करण्याचा इशारा। भारतीय घटनेच्या कलम 26 मध्ये धर्मविषयक व त्यांच्या आर्थिक व्यवहाराची स्वतंत्रपणे ज्या त्या धर्माला अधिकार दिले आहेत। वक्फ हा कायदा मुस्लिम धर्माशी निगडीत आहे। भाजपाचे राजकारण हे हिंदू मुस्लिम द्वेषावर आधारित असल्याने मोदी सरकारने वक्फ बिलामध्ये सुधारणा करून उम्मीद हे नाव दिले आहे। हा कायदा संविधानाच्या घटनेच्या विरोधात असल्याने आणि तो मुस्लिम बांधवांवर अन्याय करणारा आहे, त्यामुळे तात्काळ तो कायदा रद्द करावा अशी मागणी आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सतीश भंडारे यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान चांद, शिरोळ तालुकाध्यक्ष सुधाकर तावदारे, दीपक कांबळे, संदीप भोळे, शीतल आवळे, अमोल आवळे, झाकीर नाईकवडी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट। आज पत्रपरिषद घेण्यापाठीचा उद्देश म्हणजे या भारतीय जनता पार्टी सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं जे वक्फ बिल आहे, जो वक्फ बिल कायदा नवीन पद्धतीने जो उम्मीद कायदा निर्माण केलेला आहे, त्या कायद्याला त्या संविधानाचा काही अर्थ नाही। संविधानाच्या कलमाप्रमाणे हा कायदा बेकायदेशीर ठरतो, त्यामुळे आम्ही या कायद्याला काळा कायदा म्हणून घोषित करत आहे आणि या कायद्याला आमचा विरोध आहे। यासाठी मी या छोट्याशा पत्रपरिषदेमधून मी विरोध करत आहे, कारण घटनेच्या 26व्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलाही धर्म असू दे, त्या धर्माला त्याच्या प्रॉपर्टीची देखरेख करणे, व्यवसाय करणे किंवा त्याची देखरेख करण्याचं सर्व व्यवसायाचं मुक्त त्याला स्वातंत्र्य आहे। आणि सरळ सरळ घटनेच्या विरोधामध्ये कलम करून मोदींनी या मुस्लिम धर्मावर अन्याय केलेला आहे। म्हणून आम्ही आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीवतीने या कायद्याला विरोध करत आहे आणि मोदी सरकारला सांगत आहे की आम्ही रस्त्याची लढाई करण्यासाठी सज्ज आहोत। हे कायदा तात्काळ त्यांनी मागे घ्यावा आणि